नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पेपर 2 जो आपण करतो आहे 2023चा त्याच्यातले मराठीचे जे 1 ते 25पर्यंत प्रश्न झालेत आपले. ठीक आहे, आता आपण आज इंटेलिजन्स टेस्टची आपण क्वेश्चन नंबर 26 to 39 करूया. ठीक आहे, 39च का करू ते तुम्हाला सांगेल पुढं. ठीक आहे, तर करूया आपण आता क्वेश्चन नंबर 26 बघूया याचं. क्वेश्चन नंबर 26 to 28 साठी डायरेक्शन्स दिलेले आहे बघा. आयडेंटिफाय द रिदमिक अरेंजमेंट ऑफ टर्म्स गिवन बिलो अँड फाइंड द करेक्ट टर्म इन प्लेस ऑफ द क्वेश्चन मार्क. हे फिक्स आहे, हे बिलकुल हे पॅटर्न दरवर्षी या लागलं आहे ना, हे रिदमिक अरेंजमेंट. ठीक आहे, तर अशा टाईपचे क्वेश्चन आपण मागच्या याच्यामध्ये पण बरेचसे केलेले आहेत. तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं असतं याच्यामध्ये, तुम्ही सगळ्यात पहिलेचं नंबर ऑफ सिम्बॉल किती दिलेले आहे ते काउंट करून घ्या. तर याच्यामध्ये बघा क्वेश्चन नंबर 26मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 टोटल 16 सिम्बॉल्स आहे. ठीक आहे, 16 आहे आणि याच्यामध्ये 4 सिम्बॉलचा वापर केलेला आहे. तर 4 4 आपण असे ग्रुप करून घेऊया. पहिला 4, नंतर दुसरे 4, हे तिसरे 4 आणि शेवटचे चौथे 4. ठीक आहे ना, असे 4 आपण ग्रुप केला आहे. आता याच्यामध्ये बघा की काय चेंजेस होत आहेत. तर इथे बघा, हे जे पहिला जो सिम्बॉल आहे तो लास्टला मूव्ह होतो आहे. इथं लास्टला आला आहे, पहिला जो आहे लास्टला आला आहे आणि हे जे तिन्ही आहे लेफ्ट साईडला शिफ्ट झाले. तर पहिला हा येणार, मग दुसरा कुठला येणार, इथे जो क्वेश्चन मार्क आहे तिथं हा येणार, हा वाला सिम्बॉल येणार. ठीक आहे, आणि दुसऱ्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी हा सिम्बॉल येणार. म्हणजे असा बॉक्स इथे काय येणार, असा बॉक्स येणार आणि हॉरिझॉन्टल लाईनमध्ये, आणि इथे जो बॉक्स येणार तिथं तुमचा असं ना व्हर्टिकल लाईन आहे, ही इथं हॉरिझॉन्टल लाईन आहे. ठीक आहे, नंतर बघा आता पुढच्या याच्यामध्ये काय होणार, इथली जी पहिली फिगर आहे ना, पहिला जो सिम्बॉल आहे तो परत लास्टला होणार आणि हे तिन्ही इकडं लेफ्टला शिफ्ट होणार. तर इथं बघा हे बरोबर आलं आहे, हे व्हर्टिकल लाईन, हे हॉरिझॉन्टल लाईन, पुन्हा हा वाला इथे आला आहे आणि पहिला वाला इथे आला आहे. ठीक आहे, पुन्हा आता काय होणार, पहिली जी सिम्बॉल आहे ना, पहिला जो सिम्बॉल आहे तो लास्टला शिफ्ट होणार. तर इथे बघा हे लास्टला आला आहे. ठीक आहे, आणि सेकंड कुठला येणार याच्यामध्ये, हा येणार इथं, सॉरी लेफ्ट साईडला पूर्ण शिफ्ट झाल्यावर हा सेकंडला फर्स्टला जाणार. तर इथे कुठला येणार, इथे येणार असा बॉक्स आणि हॉरिझॉन्टल लाईन. म्हणजे आपलं ॲन्सर कुठला आलं बघा, बॉक्स व्हर्टिकल लाईन, बॉक्स हॉरिझॉन्टल लाईन आणि बॉक्स हॉरिझॉन्टल लाईन. त्याच्यातला कुठला दिसतो आपल्याला, ऑप्शन नंबर 4 जो आहे तो येतो आहे. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी हे या लागले सिम्बॉल्स. ठीक आहे, सोपं आहे एकदम. त्याची फक्त तुमचं रिदम आपल्याला माहिती झालं पाहिजे की कुठला सिम्बॉल कसा मूव्ह व्हायला लागला आहे, त्या हिशोबाने आपण इझिली याला काढू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 27. इथे पण एक सिरीज दिलेली आहे, हे पण आपण काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20 आहे आणि याच्यामध्ये 5 लेटर यूज झालेले आहेत. हां, MNNSE. तर 5 आपण 4 ग्रुप करूया. तर हे पहिला ग्रुप झाला, 1 2 3 4 5 हा दुसरा, 1 2 3 4 5 हा तिसरा आणि 1 2 3 4 5 चौथा. आता इथे बघा, इथे काय झालेलं आहे की MNNSE परत काय केलं याच्यामधलं, इथला जो सेकंड नंबरच्या पोझिशनवर जो आहे ना, नाही याला काय केलं आहे, हां फर्स्ट जो आहे ना बघा, एम जो आहे ना सगळीकडे बघा, सुरुवातीला एम 4ही ग्रुपमध्ये आहे. ठीक आहे ना, याचा अर्थ काय, यांनी काय केलं आहे, एमला जसं आहे तसंच ठेवलं आहे. नंतरचे जेवढे लेटर आहे NNSE हा ना, याच्यामध्येच फक्त यांनी चेंजेस केलेले आहे. तर इथं इथं एन जो आहे ना, पहिला जो एन आहे तो लास्टला गेला आहे. ठीक आहे, पहिला जो एन आहे तो लास्टला गेला आहे. परत हे जे लेफ्ट साईडला शिफ्ट झाले, तर मग इथं काय असायला पाहिजे, इथं या क्वेश्चनच्या जागी एन असायला पाहिजे. ठीक आहे, असंच बघा आता सेकंड याच्यामध्ये काय होणार, एमला तुम्हाला काहीच करायचं नाही, एम जी आहे तिथं पहिल्या पोझिशनवरच राहणार. पुन्हा आता हा जो लेटर आहे एन, हा लास्टला शिफ्ट होणार. तर इथे परत एन येणार. ठीक आहे, NN आणि हे SE इकडं शिफ्ट झाले लेफ्ट साईडला. ठीक आहे, पुन्हा आता इथे काय होणार, आता एस जो आहे
तो लास्टला जाणार, तिथे लास्टला आला. ठीक आहे, लास्टला एस आला आहे, मग इकडे काय येणार, ई येणार. तर मग आपलं इथं ॲन्सर कुठला येतो बघा, NNE. ऑप्शन नंबर 3 येते. थोडंसं समजून चला व्यवस्थित. मी प्रयत्न तर केला आहे माझ्याकडून समजवायचा. ठीक आहे, तर तुम्हाला कळालं की नाही कळालं मला पण नाही माहिती. ठीक आहे, पण अशाच टाईपचं आहे. काही नाही, एमला आपल्या जागेवर ठेवायचं आहे, नंतरचे जे 4 लेटर्स आहे त्यांची फक्त पोझिशन चेंज होत गेली आहे. जस्ट 26 नंबरमध्ये जसं केलं आहे ना तशाच टाईपचं आहे ह्याच्यावर. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता क्वेश्चन नंबर 28. इथे पण बघा किती आहेत, काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. इथे पण 20 आहे. आणि किती नंबर यूज झालेले बघा इथं, 1 2 3 4 5 इथे पण झालेले आहेत. इथे पण 5 5चे 4 ग्रुप करूया. तर हे 5 झाले, 1 2 3 4 5, परत 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. आता इथे बघा, इथे काय व्हायला लागलं आहे, सॉरी थोडा घसा प्रॉब्लेम द्यायला लागला आहे. चला, इथे काय म्हटलेलं बघा, 5 2 1 4. मग इथे कुठला नंबर मिसिंग आहे, 7 मिसिंग आहे. तर पहिला तर 7 येणार. ठीक आहे, 1 7 4 5, 1 7 4 5. इथे काय केलेलं आहे की हा जो 5 2 आहे ना, या 5 2ला ह्या दोघांनाही एकदम राईट साईडला शिफ्ट केलं आहे. आणि उरलेले जे नंबर आहे 1 7 4 इकडे आले लेफ्ट साईडला. ठीक आहे, तर इथं काय येणार, दुसऱ्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी येणार 2. ठीक आहे, पुन्हा आता काय झालं, हे पूर्ण 17ला इकडं राईट साईडला शिफ्ट केलं आहे बघा. 17 पूर्ण राईट साईडला शिफ्ट झालं आहे आणि 4 5 2 हा लेफ्टला आला आहे. तर 4 आणि ह्या क्वेश्चनच्या जागी काय येणार, 5 येणार. ठीक आहे, इथे 5 येणार. खालचा 5 हे करा, नाही तर तुम्ही हे होणार, कन्फ्यूज होणार इथं. ठीक आहे, तर इथे बघा 7 2 5 आला आहे. 7 2 आणि 5 तिन्ही क्वेश्चनच्या जागी हा नंबर येणार. तर याचा ॲन्सर कुठला येतो, ऑप्शन नंबर 1 याचा ॲन्सर येतो आहे. ठीक आहे, सोपं आहे हो, थोडं समजून घ्या व्यवस्थित. त्याचा रिदम समजला की तुम्हाला ॲन्सर इझिली काढता येईल. आता इथं पण बघा, इथं 4 5 सगळ्यात लास्टला गेलेला आहे आणि 2 1 7 इकडं लेफ्टला शिफ्ट झाला आहे, है ना. सुरुवातीचे जे 2 नंबर आहेत ते लास्टला मूव्ह व्हायला लागले आणि उरलेले जे 3 नंबर आहेत ते लेफ्टला शिफ्ट व्हायला लागले. बस एवढंच आहे, एवढं सोपं लॉजिक आहे ह्याच्यामध्ये. रिदम म्हणायला पाहिजे, लॉजिक म्हटल्यापेक्षा रिदम ह्याच्यामधलं. ठीक आहे, नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 29. क्वेश्चन नंबर 29 बघा, हेल्थ इज वेल्थ मीन्स चूज 2 करेक्ट ऑप्शन्स फ्रॉम द फॉलोइंग. हेल्थ इज वेल्थ म्हणजे ना, हिंदीमध्ये काय म्हणतात ना, जान है तो जहान है, असं आहे की नाही. जर तुमच्याकडे समजा भरपूर संपत्ती आहे पण तुमची तब्येतच बरी नाही आहे, तर काय काय उपयोग त्या संपत्तीचा. किंवा तुमची तब्येतच बरी नाही तर तुम्ही संपत्ती कमवूच नाही शकत, कारण नेहमीच तुम्ही आजारी असणार. तर मग काम कसं करणार, काम केल्यावरच माणूस पैसा कमवतो ना. तर हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे. तर याच्यामध्ये आपल्याला हे जे लिहिलेलं हेल्थ इज वेल्थ मीन्स, तर याचे 2 आपल्याला म्हणजे ऑप्शन्स आपल्याला निवडायचे याचे मिनिंग्सचे. तर पहिला ऑप्शन बघा, गुड हेल्थ इज द रिअल वेल्थ. हा पण बरोबर आहे. ठीक आहे ना, हेल्थ राहिलीच पाहिजे ना, तरच तुमची ती वेल्थ आहे. तुम्ही हेल्दी राहणार तरच तुम्ही वेल्थ कमवू शकणार. त्याच्यानंतर सेकंड बघा, गुड हेल्थ इज इक्वली इम्पॉर्टंट ॲज वेल्थ. बिलकुल, जर गुड हेल्थ, जेवढी तुमची हेल्थ चांगली राहणार है ना, तेवढंच तुम्ही पैसा कमवू शकणार. ठीक आहे, तर हे दोन्ही पण बरोबर आहे. त्याच्यानंतर थर्डमध्ये बघा काय, हेल्थ अँड वेल्थ आर डिपेंडेंट ऑन इच अदर. नाही आहे, हे चुकीचं आहे. ठीक आहे, कारण हेल्थ आहे आणि तुमच्याकडे नाही का, तुम्ही किती पण पैसा असू दे तुमच्याकडे, तुमची जर तब्येत खराब आहे तर त्याला तुम्ही काही करू शकत नाही. ठीक आहे ना, म्हणजे हा एका प्रकारे चुकीचंच आहे विधान. त्याच्यानंतर चौथं पण बघा, गुड हेल्थ इज एन्जॉयड ऑनली बाय रिच पीपल. असं काही नाही आहे. ठीक आहे ना, की रिच पीपल जे असतात ते हेल्दी असतात असं काही नाही आहे. तर हे 2 जे थर्ड आणि फोर्थ आहे ना, ते चुकीचे आहे. आणि फर्स्ट आणि सेकंड याचं मिनिंग बरोबर वाटतं आहे. ठीक आहे, त्याचा ॲन्सर फर्स्ट आणि सेकंड येतो. ठीक आहे, ते तुम्ही समजू शकता, हे काही असं काही खूप मोठं लॉजिक नाही आहे तिथं. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 30. द रेशिओ ऑफ
The present ages of Ashish and Aditya is 4:7. 8 years hence, the ratio of their ages will be 2:3. Find Aditya's age 5 years ago. हे सेम अशा टाईपचा क्वेश्चन आपण याच्या अगोदरच्या पेपरमध्ये पण आलेला आहे. बिलकुल सेम हाच पॅटर्न रिपीट झालेला आहे. तर इथे आपण थोडंसं इथं साईडला करूया याला जागा तिथे सॉल्व करायला. तर बघा कसं करायचं याला. हे बघा क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे की आशिष आणि आदित्य त्यांची जी एज आहे आजची टुडेज एज त्याचा जो रेशो आहे तो 4/7 आहे. आता रेशो 4/7 आहे याचा अर्थ काय आहे की आजची त्यांची जी एज आहे है ना, जसं आता आशिष आहे तर त्याची एज जी आहे ना ते 4चं मल्टिपल असणार. तर आशिषची एज जर समजा है ना एक्स असेल तर 4x त्याची एज असणार. आणि आपला जो आदित्य आहे है ना त्याची एज किती असणार 7x असणार. याचाच मल्टिपल असणार ना, ठीक आहे ना, 7चंच मल्टिपल असणार ना एक्स है ना. जेव्हा दोघांचंही आपण डिव्हिजन करू, सपोज आता 5 समजून चला, तर 4 5 20 है ना, 7 5 35 है ना. आजची एज जर त्यांची 20 आणि 35 असेल तर त्यांचा रेशो येणार ना एवढा 5नी कट होणार. 5 7 5 4 20 आणि 5 7 35 म्हणजे 4/7 त्याचा रेशो येतो. तर हे जे 20 आणि 35 काय आहे 4 आणि 7चे मल्टिपल आहे. तर असंच समजून चालायचं की त्यांची एज 4x आणि 7x आहे टुडेज एज आहे ना. तरच त्यांचा जो रेशो आहे तो 4/7 येतो आहे. इथं कळालं एवढं, ठीक आहे. आता आपण आपल्याला काय म्हटलं क्वेश्चनमध्ये की 8 इयर्स हॅन्स म्हणजे आजपासून 8 वर्षानंतर, म्हणजे याच्यामध्ये दोघांची जी आजची एज आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये 8 इयर्स अजून ॲड करून टाकायचे है ना. जो समजा कोण आहे आशिष एज 8 वर्षानंतर किती होणार 4x + 2 होणार. आणि जो आदित्य आहे त्याचं एज किती होणार 7x + 8 होणार. आणि 8 वर्षानंतर हा रेशो नाही राहणार मग, ठीक आहे. रेशो काय होऊन जाणार त्यांचा 2:3 होऊन जाणार. बस आता इथून एक्सची व्हॅल्यू काढूया आपण आणि मग एक्सची व्हॅल्यू यांच्यामध्ये ठेवून त्यांचे एजेस काढून घेऊया, ठीक आहे. तर आता हा जो रेशो आहे हा कॅन्सल झाला. हे आजच्या डेटचा रेशो आहे, आजच्या एजचा रेशो आहे, पण 8 वर्षानंतर त्यांचा रेशो असा होणार. तर इथं आपण सॉल्व केलं, त्याला क्रॉस मल्टिप्लाय केलं तर बघा किती होणार 12x + 3 8 24 = हे बघा 7x × 2 केलं तर 14x होणार आणि +8 × 2 16 होणार, ठीक आहे. आता इथं काय करायचं, ह्या 12xला आपण इकडे घेऊन जाऊ आणि ह्या 16ला इकडे घेऊन येऊ, ठीक आहे. तर 14x - 12x = 24 - 16. इथपर्यंत कळालं आहे. काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. एवढे आपण याच्या अगोदर सेम ह्याच टाईपचे क्वेश्चन केलेले आहे ऑलरेडी, ठीक आहे. इथं एक्स लिहायचं राहिलं बघा. तर 14x - 12x केलं तर किती येणार 2x = 24 - 16 केलं तर किती येतात 8. मग x = किती येणार तुमचं 8/2 म्हणजे किती येणार 4. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली 4. मग आजचं आपल्याला कोणाचा एज काढायचं आहे, फाइंड आदित्याज एज 5 इयर्स अगो. तर आदित्यची एज किती आहे 7x आहे, ठीक आहे ना. तर 7 × x म्हणजे 7 × 4 = किती आलं आहे 28 है ना. 28 हे कोणाचं एज आलं आहे, हे आदित्यचं एज आलं आहे. हे आणि कधीचं हे आलं आहे टुडेज है ना, आजचं एज आहे टुडेज एज, ठीक आहे. पण आपल्याला काय करायचं 5 इयर्स अगो. आता 5 इयर्स अगो म्हटलं तर याच्यातून 5 वर्ष मायनस करून टाकायचे है ना. 5 वर्ष मायनस केलं तर किती येणार 23 इयर्स हे याचं एज येणार आदित्यचं. तर याच्यातला ॲन्सर कुठला आहे तो बघा, ऑप्शन नंबर 3 याचा ॲन्सर येतो आहे 23 इयर्स, ठीक आहे. एकदम सोपं होतं, फक्त थोडंसं लेंदी आहे पण सोपं आहे. समजून घ्या, हे जे आहे पूर्ण व्यवस्थित याला बघून घ्या. हा जो पोर्शन आहे हे कुठून आलं आपलं आहे की नाही. त्यांचा रेशो आहे 4:7. तर मग आजची एज 4चं मल्टिपल आणि याची एज 7चं मल्टिपल असणारच आहे. 8 वर्षानंतर यांची एज एवढी होणार
आणि त्याचा रेशिओ एवढा होणार. मग त्याला सॉल्व केलं तर एक्सची व्हॅल्यू आली. एक्सची व्हॅल्यू इथे ठेवली आपण 7x तर आदित्यचं आजचं एज मिळालं आणि 5 वर्ष अगोदर म्हणजे 5 वर्ष कमी करून टाकले तर 23 वर्ष त्याचं एज येणार. ठीक आहे, चला कळालं असेल मला असं वाटते. नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 31. क्वेश्चन नंबर 31 बघा. ईशान टोल्ड आराध्या, यू आर डॉटर ऑफ माय मदर्स सिस्टर इन लॉ. हाऊ इज आराध्या रिलेटेड टू ईशान्स फादर. तर इथे बघा ईशान आहे, ठीक आहे, ईशान जो आहे इथे खाली करूया आपण. ईशान आणि एक आराध्या है ना, आराध्या. ईशान काय करतो, आराध्याला काय म्हणतो की तू है ना, यू आर डॉटर ऑफ माय मदर्स. आता ईशानची मदर, ईशानची मदर आहे सपोज, तर मदर्सची है ना, मदर्स सिस्टर इन लॉ म्हणजे हिची सिस्टर इन लॉ जी आहे, हिची जी मम्मी आहे आराध्याची है ना, आराध्याज मदर इज, हिची पण मदर जी आहे ती ईशानच्या मदरची सिस्टर इन लॉ. सिस्टर इन लॉ म्हणजे काय होते बघा, मराठीमध्ये आपण त्याला बघा नणंद म्हणतो. सिस्टर इन लॉ, सिस्टर इन लॉ म्हणजे नणंद म्हणजे काय असते की ईशानची जी मम्मी आहे आणि आराध्याची जी मम्मी आहे, ठीक आहे, ते नणंद आहे. याचा अर्थ काय आहे की ईशानचे जे पप्पा आहेत, ईशानचे जे फादर आहेत, ठीक आहे, ईशानचे जे फादर आहे त्यांची ही आराध्याची मम्मी जी आहे ना, ही कोण असणार आहे, त्यांची बहीण असणार आहे. ठीक आहे ना, ही सिस्टर आहे त्यांची, तरच तर ह्या दोघी नणंद होणार ना. नंदा भावजय म्हणतात ना, है ना, नंदा भावजयचं यांचं संबंध कधी होणार, जेव्हा ईशानचे फादर आणि आराध्याची मदर हे दोघंही ब्रदर आणि सिस्टर असणार. आणि जेव्हा हे दोघं ब्रदर आणि सिस्टर आहेत तर आराध्याचं ईशानच्या वडिलांशी काय रिलेशन असणार आहे ना, तर इथे लिहिलं ना, हाऊ इज आराध्या रिलेटेड टू ईशान्स फादर. तर हे आराध्याचे हे मामा असणार आणि है ना, मामा असणार इथं, तर मामा दिलेलं नाही तर फादर आहे ना, फादरशी आराध्याचं काय रिलेशन असणार, तर ही भाची असणार त्यांची. आणि इंग्लिशमध्ये भाचीला काय म्हणतात, नीस, NIECE, नीस. तर याचा आन्सर कुठला येतो आहे, ऑप्शन नंबर 3. ज्यांना नाते गोते व्यवस्थित समजत असेल ते लोक व्यवस्थित करून घेतील. ठीक आहे, ज्यांना नाही कळत ना त्यांना अवघड जाईल हा प्रश्न. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 32. क्वेश्चन नंबर 32 बघा. इन द फॉलोइंग नंबर सिरीज फाइंड द ऑड टर्म. याच्यामध्ये ऑड टर्म आपल्याला फाइंड करायचं आहे. तर इथे बघा, इथे काय जे नंबर सिरीज आहे ना, इथं अल्टरनेट यांचा नंबरचा रिलेशन आहे बघा. 2 3 6, 6 3 18, 18 3 54, 54 3 162. म्हणजे इंटू 3 इथं वरती रिलेशन आहे, 1 2 3 इंटू 3. ठीक आहे ना, म्हणजे 2ला 3नी मल्टिप्लाय केलं तर 6 येणार, 6ला 3नी मल्टिप्लाय केलं तर 18 येणार, 18ला 3नी मल्टिप्लाय केलं तर 54 येतं, 54ला 3नी मल्टिप्लाय केलं तर 162 येतो आहे. सेम असंच खाली पण 3 इंटू 3 इथं किती यायला पाहिजे, तर 9, पण इथं आलं आहे 10. परत इथं जर है ना 9 असतं तर 9 इंटू 3 किती असते, 27. 27 इंटू 3 किती झालं असतं, 81. म्हणजे इथं काय झालं आहे, हा जो आहे ना 10 हा ऑड टर्म आहे. इथं काय असायला पाहिजे होतं, 9 असायला पाहिजे होतं. मग ऑड टर्म कुठली आली, 10 नंबर, म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचा ॲन्सर आहे. ठीक आहे ना. इथे जर 9 असतं तर बरोबर झालं असतं ना, 3 3 9, 9 3 27 आहे ना, आणि 27 3 81. याचा अर्थ आहे की 10 जो आहे तो चुकीचा टर्म आहे. हे पण 3 3 आहे, इंटू 3 है ना, इंटू 3 परत इंटू 3. बरोबर आहे, कळालं, एकदम सोपं लॉजिक आहे याचं. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 33. क्वेश्चन नंबर 33 बघा काय म्हणतं आहे. निनाद वॉक 5 meter east, then he walked 2.25 meter north, then he turned to his right in right angle and walked 5 meter. Now what will be the minimum distance from the original position? हा थोडासा क्वेश्चन थोडा टफ आहे, इतका इझी नाही आहे. ठीक आहे ना, काही काही
जे डायरेक्शनचे क्वेश्चन येतात ना ते सोपे असतात, सरळ त्यांचं फेस कुठल्या डायरेक्शनला आहे ते विचारतात, पण इथं डिस्टन्स विचारला आहे आणि ते पण थोडंसं अवघड आहे. याला थोडं स्पेस लागेल आपल्याला सॉल्व करायला. तर बघूया आपण याचं सोल्युशन कसं आहे. सगळ्यात पहिले तर डायरेक्शनवाले जेवढे क्वेश्चन आहे तर तुम्हाला इथे पहिले डायरेक्शन तर हे फिक्स आहे, माहितीच आहे. वरती नॉर्थ असतं आहे, ठीक आहे ना, खाली साऊथ असते, इकडं ईस्ट आणि इकडं वेस्ट. आता सध्या आपल्याला ह्याची एवढी गरज नाही आहे, पण फक्त एवढं डिस्टन्सची गरज आहे. तर सगळ्यात पहिले सपोज जो निनाद आहे त्यांनी चालायला सुरुवात केली, तो किती 5 किलोमीटर चालला, कुठे ईस्टच्या डायरेक्शनला चालला, ठीक आहे. त्याच्यानंतर तो 2.25 मीटर तो नॉर्थ साईडला गेला, ठीक आहे. त्याच्यानंतर मग पुन्हा तिथून तो काय केला, टर्न झाला राईट अँगलला आणि पुन्हा अजून 5 किलोमीटर तो पुढे गेला, कुठे ईस्ट साईडला. परत ईस्टच होणार ना, इथून इकडे नॉर्थला चालला होता तो, पुन्हा तो राईट अँगलला टर्न झाला राईट हँडला, तर ईस्ट पुन्हा ईस्ट डायरेक्शन येणार, ठीक आहे. तर असं हा परत अजून तो 5 किलोमीटर पुढं गेला, ठीक आहे. आता तो इथून इथून सुरू केलं होतं त्यांनी आणि तो इथे पोचला आहे, ठीक आहे. तर ह्या दोन्ही पॉईंटची आपल्याला मिनिमम डिस्टन्स काढायची आहे. आता असं जर टोटल डिस्टन्स विचारलं असतं तर मग हे 5, हे 2.25 आणि हे परत 5, टोटल डिस्टन्स नाही विचारली आपल्याला. इनिशियल म्हणजे जे जिथून तो चालू ओरिजिनल पोझिशनपासून चालू केलं होतं आणि डेस्टिनेशनपर्यंत त्याची टोटल डिस्टन्स आपल्याला नाही विचारली. आपल्याला मिनिमम डिस्टन्स जे आहे ना, म्हणजे इथून अशी ही जी डिस्टन्स आहे ही विचारलेली आहे आपल्याला, ठीक आहे. आता इथे बघा ही डिस्टन्स आपल्याला कशी काढावं लागेल, तर थोडं याला आपण काय करू, असं हे बघा, हे डॉट डॉट लाईननी याला असं जॉईंट करायचं. असं जॉईंट केल्यावर इथं बघा थोडं व्यवस्थित जमा नाही लागलं आहे, थांबा पुन्हा करूया आपण. दिसायला पण बरं दिसलं पाहिजे ना, उगाच कसं तरी दिसायला लागलं ते. हे बघा, हाच प्रॉब्लेम होतो. म्हणून ना बोर्डवर शिकवायला बरं वाटते, पण लॉजिकचे काही क्वेश्चन आहे ना बोर्डवर लिहायला अवघड जाणार, म्हणून मी याच्यावर टॅबवर शिकवत असतो. तर इथे बघा, इथे आपण अशी डॉट डॉट करून याला जर आपण असं जॉईंट केलं तर इथे एक राईट अँगल तयार झाला, ठीक आहे. आणि हा जो सपोज हा पॉईंट आहे ए आणि हा पॉईंट आहे बी, ठीक आहे. तर ए टू बीपर्यंत आपण कसं डिस्टन्स काढू शकतो, तर हा जो आहे तुमचा राईट अँगल ट्रायंगल आहे, हा हायपोटेनस झाला आणि आता ही खालची डिस्टन्स आपल्याला माहिती आहे, ही 5 किलोमीटर आहे आणि इथून इथपर्यंत पण 5 आहे, तर हे टोटल हे पण 5 आहे ना, हे टोटल डिस्टन्स किती झाली, 10 मीटर झाली. आणि ही डिस्टन्स किती आहे, ही डिस्टन्स आहे 2.25 मीटर आहे ना. तो इथून इथून इथपर्यंत चालला, तो 2.25 मीटर चालला आहे, तर ही डिस्टन्स पण तेवढीच असणार 2.25 मीटर. तर याच्यातून आपण काय काढू शकतो, ए बीचं डिस्टन्स आपण काढू शकतो. ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, पायथागोरस थेरमनी, ठीक आहे. तर आता काढूया आपण, थोडासा लेंदी आहे. आता ए सी किती दिलेलं आपलं 10 मीटर आहे, 10चा स्क्वेअर, ठीक आहे, प्लस बी सी म्हणजे 2.25चा स्क्वेअर. आता इथं बघा थोडंसं, आता तुम्ही याचा स्क्वेअर काढत वगैरे बसला सगळ्यांचं, मग स्क्वेअर रूट काढत बसला तर थोडंसं टफ जाईल. थोडं जे कॅल्क्युलेशन आहे ना थोडं इझी करायचा प्रयत्न करायचा. त्याला काय करायचं, हे 10चं तर ठीक आहे 100 येऊन जाणार सरळ सरळ, प्लस ह्याला काय करायचं 225 डिवायडेड बाय 100 करा पहिलं याला, ठीक आहे. आणि याला स्क्वेअर असंच राहू द्या. हे 25नी डिवाइड होणार, 25 9 जार 225 आणि 25 4 जार 100 है ना, म्हणजे हे आले 100 प्लस 9/4 होल स्क्वेअर, ठीक आहे. परत आता याला सॉल्व करत चालायचं, थोडं सोपं जाते मला असं वाटलं करायला. तुम्ही 2.25चा स्क्वेअर करा किंवा 225चा स्क्वेअर करा, सगळं ते डेसिमलमध्ये लिहा, दोघांना ॲड करा, मग त्याचा स्क्वेअर रूट काढा. सोपं आहे, पण मला जे सोपं वाटलं कॅल्क्युलेशन मी ते तुम्हाला सांगतो. इथे बघा 9चा स्क्वेअर किती होणार 81 होणार आणि इथं 4चा स्क्वेअर होणार 16, ठीक आहे. पुढे अजून याला सॉल्व करूया, थोडं खाली लांब जाणार आहे थोडं.
परत आता इथं बघा 100 प्लस 81/16 जर आपण याला ॲड करतो म्हटलं है ना, 81/16 जर आपण ॲड करतो म्हटलं तर काय होणार, इथे आपल्याला LCM काढावं लागेल है ना, आणि इथे 1 येतो आहे है ना, तर हे 1600 होणार. 1600 क्रॉस मल्टिप्लाय केलं तर प्लस हे 81, म्हणजे हे किती आले टोटल 1681/16. ठीक आहे. तर हे कशाची व्हॅल्यू आली, AC स्क्वेअरची व्हॅल्यू आली. मग AC इज इक्वल टू किती येणार, दोन्हीकडे आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावं लागेल, मग याचा स्क्वेअर रूट पण घ्यावं लागेल, याचा स्क्वेअर रूट पण घ्यावं लागेल है ना. तर मग याचा स्क्वेअर रूट म्हणजे AC येणार. आता याचं स्क्वेअर रूट 1681चं स्क्वेअर रूट किती येते 41 येते बघा. हे आता तुम्हाला काढता आलं पाहिजे हां. आणि 16चं स्क्वेअर रूट किती येतं 4. आता 41/4चं जर आपण इथं डिव्हिजन देऊन बघितलं, 41मध्ये 4चं डिव्हिजन जर दिलं आपण तर 4 10s are 40 होतात सरळ सरळ. ठीक आहे. 1 तुमचं आहे इथं शिल्लक. परत आता डिव्हिजन जात नाही तर आपण इथे एक डेसिमल घेतो, इथे एक 0 लागणार. 4 2s are 8, 2 राहिलं, 4 5s are 20, म्हणजे किती आलं आहे 10.25 आलं आहे. याचा ॲन्सर किती येतो आहे बघा 10.25, आणि हे कशामध्ये येणार मीटरमध्ये. तर अशा प्रकारे जे AC आहे म्हणजे ही जे मिनिमम डिस्टन्स आहे ती किती आली 10.25%, 10.25 मीटर आली. पर्सेंट कुठं म्हणा लागलो आहे इथे बघा. ॲन्सर आला याचा है ना आपल्याला AB नाही, सॉरी AC नाही आहे, AB आहे यार, AB स्क्वेअर, हा पण AB आहे. हे AB आहे, AC लिहिलं होतं मी तर चुकून, AB आहे. आपल्याला ABची डिस्टन्स काढायची आहे. हे इथं दिसलं नाही AC, ते आपल्याला नेहमी लक्षात पायथागोरसमध्ये ॲक्च्युली AC स्क्वेअरच असते आहे पुढेनच जर आपण बघितलं तर, आहे की नाही. त्याच्यामुळे मी AC लिहून दिलं होतं. ॲक्च्युली AB आणि C असं असतं ना आपला ट्रायंगल, जेव्हा आपण राईट अँगल ट्रायंगलला डिनोट करतो तेव्हा. ठीक आहे. छोटी मोठी चूक आहे ते होत राहते. चला, तर ABची व्हॅल्यू किती आली आपली 10.25 मीटर, म्हणजे याचा ॲन्सर कुठला आला बघा. आता याचा आला ॲन्सर ऑप्शन नंबर 1, याचा ॲन्सर आला आहे. ठीक आहे. थोडा लेंदी आहे, मी डिटेलमध्ये समजवायचा प्रयत्न केला तुम्हाला की हे डिस्टन्स कुठून आला आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 34. क्वेश्चन नंबर 34 बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द क्वेश्चन फिगर. क्वेश्चन फिगरला कंप्लीट करायसाठी आपल्याला याच्यातले 4 पैकी एक ऑप्शन सिलेक्ट करायचं. तर कसं करायचं बघा, इथे जॉईंट करून बघा. इथं जो मधला जो ओव्हल आहे है ना, मधला जो ओव्हल आहे असा काहीतरी येणार है ना, ओव्हल आला. त्याच्यानंतर अजून काय येणार बघा, ही है ना, हे पूर्ण बाजू अशी ही वाली जॉईंट होणार. त्याच्यानंतर अजून काय होणार, इथे हे जे आहे ना ही लाईन अशी येऊन इथे क्रॉस होऊन ह्या वर्टेक्सला कनेक्ट होणार. तर अशी फिगर कुठे दिसत आहे बघा, सेम अशी फिगर थर्डमध्ये दिसत आहे. ठीक आहे. थर्ड याचा ॲन्सर आहे. कारण हे इथं बघा, इथे हे जे आहे कर्व याला जॉईंट नाही आहे, हा कर्व याला जॉईंट नाही आहे, हा कर्व नाही आहे, म्हणजे हे तिन्ही पण नाही आहे. इथे जॉईंट आहे ना, हा कर्व आणि ही लाईन अशी जॉईंट आहे. ठीक आहे ना, तर असं थर्डमध्येच दिलेलं आहे. तर ॲन्सर याचा थर्ड येतो आहे. चला नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 35. In a zoo, no animal is having any physical disability. Total number of legs of deers and ducks together is 52 and the total number of heads taken together is 19. Find the number of ducks in the zoo. आता हे अशा टाईपचे जे क्वेश्चन्स असतात ना, याच्यावर तुम्हाला यूट्यूबवर खूप शॉर्टकट दिसतात. पण मी तुम्हाला म्हटलं शॉर्टकट, माझी पद्धत नाही आहे शॉर्टकटनी जायची. हे बघा, शॉर्टकट तुम्ही खरं तर आत्ता नाही करायला पाहिजे. तुम्ही ठीक आहे, खूप नंतर एक्सपर्ट झाल्यावर तुम्ही करा शॉर्टकट, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तुम्हाला बेसिकच माहिती नाही, उगाच शॉर्टकटच्या मागे काय. म्हणजे मॅथ्स जे आहे ना, तुम्हाला मी म्हटलं ना, आपल्याला जे मॅथ्सचे बेसिकच्या बेसवर तुम्ही सॉल्व करायला पहिले शिका. ठीक आहे. मग तिथून तुम्ही स्वतःच त्याचे शॉर्टकट तयार करू शकता. जितकं म्हणजे तुम्ही जास्त बेसिकला धरून प्रॅक्टिस कराल. हे बघा, पाया मजबूत असणे खूप महत्त्वाचं आहे. कुठलीही इमारत आहे ना,
त्याचा पाया मजबूत असेल तर ती जास्ती दिवस टिकते. नाहीतर ते म्हणतात ना, म्हणजे वाळूच्या ढिगाऱ्यावर इमारत उभी होऊ शकते का? नाही होऊ शकत ना. तर तशा टाईपचं आहे ते शॉर्ट ट्रिक. ठीक आहे, तर याला पूर्ण डिटेलमध्ये व्यवस्थित समजा. याला आपण साईडला करूया, थोडी जागा करून. इथे बघा क्वेश्चन नंबर 35मध्ये काय म्हटलं आहे की एक झूमध्ये आहे ना ॲनिमल्स आहेत काही, पण कुठल्याही ॲनिमलला फिजिकल डिसॅबिलिटी नाही. फिजिकल डिसॅबिलिटी म्हणजे कोणाचेच म्हणजे हातपाय वगैरे सगळ्यांचे सही सलामत आहे. म्हणजे फिजिकल डिसेबिलिटी कशाला म्हणतो, कोणाचा पाय नाही, कोणाचा हात नाही, अशा टाईपचे प्राणी नाही आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यांचे हातपाय व्यवस्थित आहेत. ठीक आहे. टोटल नंबर ऑफ लेग्स ऑफ डिअर्स अँड डक्स टुगेदर इज 52. आता इथे बघा, दोन आपल्याला डिअर्स आणि डक्स दिलेले आहेत. तर आपण समजून चालायचं की टोटल जे आहे ना एक्स डिअर्स आहे आणि वाय डक्स आहेत. ठीक आहे. आता डिअर्सला किती पाय असतात? 4 पाय असतात. तर डिअर्सचे पाय किती असणार? 4x असणार. आणि डकला किती पाय असतात? 2 पाय असतात. तर त्यांचे टोटल पाय किती असणार? 2y असणार, है ना. कारण एक्स जे आहे, आपण डिअर्स पकडले, एक्स डिअर्स पकडायचं, एक्सला डिअर्स, आणि वाय जे आहे ते डक्स आहे सपोज त्या झूमध्ये. ठीक आहे ना. तर डिअर्सचे 4 पाय असतात म्हणून 4x, आणि प्लस डकचे 2 पाय असतात म्हणून 2y. आणि हे सगळ्यांचे मिळून लेग्स किती आहेत? है ना. टोटल नंबर ऑफ लेग्स आर 52. म्हणजे हे असं यांचं एक इक्वेशन येणार अशा टाईपचं. हा तुमचा एक इक्वेशन आला आहे. त्याच्यानंतर द टोटल नंबर ऑफ हेड्स टेकन टुगेदर इज 19. आता बघा, डोकं सगळ्यांना एकच असतं, 2 डोके तर नसतात. आता पहिल्यासारखं रावणासारखे 10 डोके तर कोणाचेच नसतात. ठीक आहे ना. प्रत्येक प्राण्याचं एकच डोकं असते. हरिण जो आहे त्याचं पण एक डोकं, आणि डकचं पण एक डोकं. म्हणजे जर एक्स हरिण आहे आणि वाय डक्स आहे, प्रत्येकाचे एक एक डोके मिळून, सगळ्यांचे डोके मिळून किती झाले? 19 डोके झाले. हे झालं दुसऱ्या नंबरचं इक्वेशन. ठीक आहे. आता इथून काय करायचं? इथून एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढून ह्या एक्स आणि वायच्या जागी ठेवायच्या, तर आपल्याला त्याचं ॲन्सर मिळून जाते. एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळून जाते. तर इथं बघा, पहिले इथं सेकंड नंबरचा जो इक्वेशन आहे तिथून एक्स इज इक्वल टू आपण 19 मायनस वाय लिहू शकतो. बिलकुल लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. दोन्ही इक्वेशन सेम आहे. मग इथं काय करायचं? ही जी व्हॅल्यू आली आहे आता आपली एक्सची व्हॅल्यू, ही इक्वेशन 1मध्ये ठेवायची. तर 4 इंटू एक्सच्या जागी आता काय करायचं आहे? 19 मायनस वाय ठेवायचं. 19 मायनस वाय, है ना, प्लस 2y इज इक्वल टू 52. ठीक आहे. तर इथं आता याला सॉल्व करायचं. तर 14 इंटू 9 करा. 9 है ना, 4 9 जा 36, 3 कॅरी ओव्हर झाले, 4 1 जा 4 प्लस 3 7, 76 मायनस 4y प्लस 2y इज इक्वल टू 52. याला अजून पुढं सॉल्व केलं तर काय येणार? 76 मायनस 2y आहे ना, हे मायनस 4y, हे प्लस 2y, तर मायनस 2y येणार इज इक्वल टू 52. आता हे बघा, इथे मायनस 2y आहे ना, याला मायनसला इकडे घेऊन जाऊ आपण, तर हे होणार 2y. ठीक आहे. इज इक्वल टू या 52ला इकडे घेऊन यायचं, तर 76 मायनस 52 होणार. मग हे किती येणार बघा? ह्याला जर आपण सॉल्व केलं तर लिहूनच देऊ. 2y इज इक्वल टू येणार 6 मायनस 2 केले तर 4, आणि 7 मायनस 5 केले तर 2. म्हणजे y इज इक्वल टू किती येणार? 24/2, म्हणजे येणार 12. म्हणजे y काय आहे तुमचे? डक. मग टोटल डकची जी आहे नंबर, ते किती आले? डक किती आले? 12. ठीक आहे. वायची व्हॅल्यू आली. अशाच प्रकारे आपण एक्सची व्हॅल्यू काढून घेऊया. तर थोडं खाली जाऊया अजून थोडं. इथे बघा, आपलं जे इक्वेशन 2 आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 19, तिथून वायची व्हॅल्यू किती येणार? वाय इज इक्वल टू, इथे बघा, वाय इज इक्वल टू केलं तर 19 मायनस एक्स आहे ना, 19 मायनस एक्स. ठीक आहे. किंवा तुम्ही जर इथे डायरेक्ट इथं वायची व्हॅल्यू जर इथे ठेवली इक्वेशनमध्ये, असं न करता असंच करूया की मग हे कशाला परत ते एवढं लेंदी करत बसायचं. इथे बघा, इथे वायची व्हॅल्यू किती आली आपली? 12 आली. तर एक्स प्लस 12 इज इक्वल टू किती? 19 आहे. मग एक्सची व्हॅल्यू किती येणार? 19 मायनस 12 केलं तर किती येणार? 7 येणार.
म्हणजे नंबर ऑफ डियर्स किती आले? 7 आले. तिथे नंबर ऑफ डियर्स किती आहे तुमचे? 7. ठीक आहे. आपल्याला काय काढायचं होतं? फाइंड द नंबर ऑफ डक्स. डक्स किती आहे? 12 आहे. त्याचा आन्सर किती आला आहे? ऑप्शन नंबर 4. आणि हे दोघांचे मिळून टोटल 19 आलं की नाही? एक्स प्लस वाय है ना, 19 आलं. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे याला सॉल्व करायचं आहे. हे जे आपलं बेसिक आहे, मॅथ्सचं बेसिक आहे, बेसिकला धरूनच करायचं आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 36. क्वेश्चन नंबर 36 आणि 37साठी डायरेक्शन दिलेले आहे. द नंबर ऑफ प्लेयर्स प्लेइंग डिफरंट गेम्स इन अ स्कूल आर गिवन इन द फॉलोइंग वेन डायग्राम. ऑब्झर्व द फिगर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू आन्सर द क्वेश्चन्स दॅट फॉलो. तर इथे वेन डायग्रामचे पण आपल्याला रिपीटेडली प्रत्येक एक्झाममध्ये प्रत्येक वर्षी आलेलंच आहे वेगवेगळ्या टाईपचे वेन डायग्राम. तर याची एक प्रॅक्टिस करा. फिक्स आहे, हा क्वेश्चन येतोच येतो. तर बघूया. हे तुम्हाला तर सगळं माहितीच आहे, काही एवढं विशेष समजून द्यायची गरज नाही. त्याच्यावर क्वेश्चन नंबर 36 आणि 37 नेक्स्ट पेजवर आहे, तर बघायचं. क्वेश्चन नंबर 36 काय म्हणतं आहे? हाऊ मेनी प्लेयर्स प्ले इंडोर गेम्स. आता इंडोर गेम्स म्हणजे काय होतात? जे गेम्स है ना याच्या आतमध्ये खेळले जाते, कुठल्या तरी एक पॅक रूमच्या आतमध्ये. ठीक आहे ना. तर चेसच एक असा गेम आहे जो इंडोर खेळला जातो. ठीक आहे. आता चेस खेळणारे किती लोक आहेत बघा. हे 8, हे 2 हे पण चेस खेळतात. हां, हे चेस पण खेळतात आणि क्रिकेट पण खेळतात. आणि हे जे 4 आहे हे चेस पण खेळतात आणि हॉकी पण खेळतात. ठीक आहे. आणि हे जे 5 आहे हे तिन्ही गेम खेळतात. म्हणजे टोटल इंडोर गेम खेळणारे किती लोक आहेत? 8 + 2 10 + 5 15 + 4 19. त्याचा आन्सर कुठला येतो आहे? ऑप्शन नंबर 2 19. इंडोर गेम खेळणारे टोटल प्लेयर्स किती आहेत? 19 प्लेयर्स आहेत. ठीक आहे. सगळ्यांना कन्सिडर करावं लागेल. फक्त इंडोर गेम खेळणारे, चेस खेळणारे हे सगळेच आहे बरं का. कारण हे दोन्ही याच्यामध्ये आले. हे इथे जे दिलं ना, ही जी आकृती दिली आहे, याला कुठला हेक्झागॉन, कुठला गॉन म्हणणार? 1 2 3 4 5 6 7 हेप्टागॉन आहे हा. हेप्टागॉनमध्ये जेवढेही नंबर दिलेले आहेत ते सगळे इंडोर गेम खेळणारे प्लेयर्स आहेत. आपण असं नाही करू शकत फक्त 8 नाही आहे. फक्त चेस खेळणारे 8 आहे. पण चेस आणि क्रिकेट पण खेळतात, चेस आणि हॉकी पण खेळतात, चेस आणि क्रिकेट आणि हॉकी सगळंच खेळतात. तर असे सगळ्यांनाच आपल्याला कन्सिडर करावं लागेल, म्हणून ते 19 आन्सर आलं आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? बाय व्हॉट पर्सेंट द नंबर ऑफ प्लेयर्स प्लेइंग ऑनली चेस इज मोर दॅन द नंबर ऑफ प्लेयर्स प्लेइंग ऑल द 3 गेम्स. तिथं बघा फक्त चेस खेळणारे आता इथं किती आहे? याला थोडंसं डिलीट करूया. इथे चेस खेळणारे किती आहे? फक्त 8. आणि तिन्ही गेम खेळणारे किती आहे? 5. म्हणजे आता हे चेस खेळणाऱ्या जे आहे ते किती जास्त आहेत? तर 3 जास्ती आहे. मग हे 5चे किती पर्सेंट आहे? हे 3 जे आहे ना, 3 इज इक्वल टू हाऊ मच पर्सेंट ऑफ 5. ठीक आहे. तर याला इथं क्रॉस मल्टिप्लाय होणार, 300/5 येणार, म्हणजे हे येणार 60%. याचा आन्सर कुठला येतो आहे? ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर येतो आहे. ठीक आहे. समजलं असेल. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 38. क्वेश्चन नंबर 38 आणि 39साठी डायरेक्शन्स दिलेले आहे. आयडेंटिफाय द वॉटर रिफ्लेक्शन ऑफ द क्वेश्चन फिगर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ज. वॉटर इमेज आपल्याला 38 आणि 39ची वॉटर इमेज सांगायची आहे. तर आपण याच्या अगोदर पण असे क्वेश्चन येतातच. तर वॉटरमध्ये काय होतो की ही इमेज जी आहे ना, हे उलटी होते आणि हा जो खालचा भाग आहे तो वरती येतो आणि हा जो वरचा भाग आहे तो खाली जातो आणि हा जो खालचा भाग आहे ते वरती येतो. तर असा येणार सगळ्यात वरती. तर असा कुठे कुठे आहे? पहिल्या ह्याच्यात तर नाहीच आहे, है ना. दुसऱ्या ह्याच्यात आहे पण याचं डायरेक्शन वेगळं आहे. आणि तिसरा आणि चौथ्यापैकी एक असू शकतो. ठीक आहे. तर तिसरा आणि चौथ्यापैकी कुठला असेल? हा नसणार आहे बघा. कारण इथे जो आहे ना, हे भलेही हे वरचा जो पार्ट आहे तो खाली येणार, पण हा जो भाग आहे याचा इकडचा तो इकडेच येणार. हा ना. तर इकडं जर चुकीचा आला आहे म्हणजे 3rd नंबरचा याचा आन्सर आहे. हे थोडं समजून चाला. हे तुम्ही जेवढं प्रॅक्टिस कराल ना तेवढंच तुम्हाला ते इझी जाणार कुठलाही क्वेश्चन आला तर.
मिरर इमेज पहिले डोक्यामध्ये तयार करायला शिका. असंच बघा इथं बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39मध्ये पण बघा, हे बघा इथं काय होणार, असं उलटे उलटे होणार. हे ए जो आहे ना तो असा होणार है ना, टी जो आहे तो असा होणार, आणि एन जो आहे ना हा जो इथं आहे ना हा पॉईंट हा असा होणार. कुठला दिसतोय याच्यात? पहिलाच ऑप्शन दिसतोय. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण 39 क्वेश्चनच करूया, कारण पुढचा जो आहे 40 to 44 हे एकाच टाईपचे क्वेश्चन्स आहे है ना. त्याच्यामुळे आपण तो नेक्स्ट पार्टमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण करूया. तर आज आपण 39 क्वेश्चन्स करू. ठीक आहे. मला असं आहे अपेक्षा की तुम्हाला कळालं असेल, कारण इंटेलिजंट टेस्ट आहे असे आपण भरपूर केले, आणि मला हा क्वेश्चन पेपर कम्पेरेटिव्हली इझी वाटायला लागला. आतापर्यंतचे जे क्वेश्चन आहे इझी आहे. याच्या अगोदरचे तर याच्यापेक्षा टफ क्वेश्चन आलेले आहेत. जर तुम्ही मागची पेपरची जर प्रॅक्टिस केली असेल तर तुम्हाला हे इझिली येऊन जाईल. ठीक आहे. मी थोडंसं माझ्याकडून जेवढं प्रयत्न आहे मी तुम्हाला थोडंसं गायडन्स केलेलं आहे की कुठल्या क्वेश्चनचं ॲन्सर कसं असणार आहे. ठीक आहे. बाकीची तर तुम्हालाच प्रॅक्टिस करायची आहे. तुम्ही मेहनत करणे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर चला आता भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.